नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्या संदर्भात आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की आता हे 2 हप्ते कोण्या तारखेला येणार। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तारीख सांगणार आहे आणि हे 2 हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामे करावी लागणार, याचबरोबर काय काय शेतकऱ्यांना आता पीएम किसानचे येणारे पैसे जे आहेत 8-8 हजार रुपये येणार आहेत आणि काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे सुद्धा 6-6 हजार रुपये एकाच वेळी त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे पैसे कोण्या कोण्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार याच्या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरीचा अपडेट तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे 16वा 17वा 18वा 19वा हप्ता आला नाही, तर तशा शेतकऱ्यांना 20व्या हप्त्याबरोबर मागचे जे काही हप्ते पेंडिंग राहिले होते त्या शेतकऱ्यांना सगळे पैसे पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबरोबर येणार आहेत। आता काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा 19वा हप्ता आला नव्हता, तर त्या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबरोबर 19व्या हप्त्याचे 2000 आणि 20व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि काही शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा 5वा हप्ता आला नव्हता, 6वा हप्ता आला नव्हता, त्यामुळे 5व्या हप्त्याचे 2000, 6व्या हप्त्याचे 2000, 4000 आणि नमो शेतकरीचा येणारा जे काही 7वा हप्ता आहे त्याचे 2000 असे मिळून 6000 रुपये नमो शेतकरीचे आणि जवळपास 4 ते 6 हजार रुपये काही शेतकऱ्यांचे पेंडिंग राहिले असतील तर ते पीएम किसानचे काही मागचे पेंडिंग हप्ते म्हणजे असे मिळून 10 ते 12 हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मागील पेंडिंग हप्त्याचे येऊ शकतात। तर त्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की त्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी जर पीएम किसानचे सगळे कामं करायचे आहेत, ती जर कामं केली नसतील तर त्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही। त्यामुळे तुम्हाला आता कोणती कामं करायची पुढचे हप्ते येण्याकरता ते सर्वप्रथम मी सांगणार आहे। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, तुम्हाला किसान कार्ड काढायचं आहे। तुम्ही जर किसान कार्ड अद्यापही काढलेलं नसेल तर लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्या पीएम किसानचा नमो शेतकरीचा हप्ता येण्याच्या अगोदर। आणि हे जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला येणारा पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाहीये। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लँडचा प्रॉब्लेम तुमचा नो जर असेल तर तुम्हाला जवळचे तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकार्यालय किंवा तलाठी कार्यालय या तिन्हीपैकी एका ठिकाणी जाऊन तुमचं लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे ते तुम्हाला यस करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्ही जर पीएम किसानची केवायसी अद्यापही केली नसेल तर पीएम किसानची केवायसी तुम्हाला करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या। यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक। आता तुमच्या आधारला अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की सगळे पैसे शासनाचे जे आहेत तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये आता ट्रान्सफर केले जात आहेत। आता काही शेतकऱ्यांचा असा प्रश्न पडलेला आहे की दादा, आमचं अगोदर आधारला बँक खातं लिंक होतं पण आम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसानचे मागचे काही हप्ता आले नाहीत, आधार लिंक असून देखील सुद्धा का आलं नाही याचं कारण तुम्हाला सांगतो। आता तुमचं खातं आधार लिंक अगोदर होतं परंतु ते सध्या आधार लिंक नाहीये, ती बंद पडलेलं आहे किंवा काही प्रॉब्लेममुळे अनलिंक झालेलं आहे। त्यामुळे तशा जर परिस्थितीमध्ये असेल तर तुमचं डबल तुम्हाला आधार लिंक करावं लागणार आहे किंवा ती बँक खातं बंद पडलेलं असेल ते तुम्हाला डबल चालू करावं लागणार, किंवा इथे जर तुम्हाला काम जमत नसेल तर लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये एनपीसीआयला कनेक्ट होतं, आधार लिंक होतं। त्यामुळे तुम्ही जर ते खातं उघडलं तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढचे येणारे जे काही हप्ते आहेत ते तुम्हाला सोपे जातील। यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, काही शेतकरी आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये प्रश्न विचारतात की दादा, राज्य सरकारनं सांगलं होतं, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगलं होतं की आम्ही नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार, वार्षिक 6000 रुपयाऐवजी 9000 रुपये तुम्हाला आम्ही वार्षिक देणार आणि हप्त्याचे 2000 रुपये जे काही सध्या भेटतात त्या 2000 रुपयाऐवजी आम्ही तुम्हाला 3000 देणार, म्हणजे निधीमध्ये वाढ करणार असं त्यांनी सांगितलं होतं। 3000 रुपयाची अतिरिक्त वाढ करणार असं त्यांनी सांगलं होतं, परंतु अद्यापर्यंत वाढ झाली आहे का किंवा पुढचा हप्ता आम्हाला 3000 रुपयाचा येणार का? तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की अद्यापर्यंत कोणत्याही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने तरतूद केली नाही। त्यामुळे येणारा जो काही नमो शेतकरीचा 7वा हप्ता जो आहे तो 3000चा नव्हे तर तो फक्त 2000 रुपयाचा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि जवळपास आपल्या राज्यातील जवळपास 93,66,000 शेतकरी नमो शेतकरीच्या 7व्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी सुद्धा राज्यातील 93,66,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। त्यामुळे या 93,66,000 शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की लवकरच आता नमो शेतकरी आणि पीएम किसानचे 2 हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि कृषी विभाग हा विचार करू शकते की सध्या शेतकऱ्यांची पेरणीचा कालखंड सुरू झालेला आहे, त्यामुळे कृषी विभाग केंद्र सरकारला सूचित करू शकते की आता पेरणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे। त्यामुळे नमो शेतकरी
आणि पीएम किसानचा हप्ता लवकर द्यावा, त्यामुळे राज्य सरकार सुद्धा केंद्र सरकार सुद्धा त्या विचारामध्ये राहू शकते। त्यामुळे नमो शेतकरीचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा 20वा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत आणि जवळपास हे पैसे 20 जून पर्यंत तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे। अद्यापर्यंत तारीख तर कन्फर्म झालेली नाहीये, परंतु 20 जून पर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 7व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसानच्या 20व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। आणि काही शेतकऱ्यांचे मागलचे काही नमो शेतकरीचे पेंडिंग हप्ते असतील 2000, 4000, 6000 असे जर पेंडिंग असतील किंवा मागचे 2-3 हप्ते पेंडिंग असतील किंवा पीएम किसानचे काही हप्ते पेंडिंग असतील तर त्या शेतकऱ्यांना मागचे सुद्धा पेंडिंग हप्ते राहिलेले आहेत तर ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेसंदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। धन्यवाद।